नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरती 2023 कर निर्धारण व प्रशासकीय सेवा म्हणजे आजच्या दिवशी 25 ऑक्टोबर 2023 रोजी फर्स्ट शिफ्ट व सेकंड शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले नगर परिषद भरती 2023 कर निर्धारण व प्रशासकीय सेवा यामधील म्हणजे 25 ऑक्टोबर रोजी विचारण्यात आलेले टॉप प्रश्न जे परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते त्या सर्व प्रश्नांचा आढावा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे बघा, कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या पदासाठी नगर परिषद भरती 2023 च्या दृष्टीने म्हणजे आजच्या दिवशी विचारण्यात आलेला महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? तर बघा कोणता आहे महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा? नंदुरबार हे प्रामुख्याने महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर बघा कोणते आहे आपल्या महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण असाही प्रश्न आजच्या या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आज विचारण्यात आलेला महाराष्ट्रात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? तर बघा 9.33% इतके काय आहे महाराष्ट्रात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कलम 45 कशाशी संबंधित आहे? तर बघा कशाशी संबंधित आहे कलम 45? मोफत व सक्तीचे शिक्षण याच्याशी संबंधित विद्यार्थी मित्रांनो कलम 45 आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अजिंठामधील लेण्यांची संख्या किती आहे? बघा कशा पद्धतीचे प्रश्न आजच्या या नगर परिषद भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहे बघा। तर एकूणच विद्यार्थी मित्रांनो 2023 हे पूर्णपणे परीक्षेचं वर्ष आहे। नक्कीच या ज्या काही 2023 मध्ये परीक्षा होत आहेत त्या परीक्षेमध्ये आम्ही देखील तुमच्या सोबतच आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये देखील सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आम्ही तुमच्या सोबतच राहू अशा या व्हिडिओच्या माध्यमातून, अशा या प्रश्नावलीच्या माध्यमातून। तर बघा याही ठिकाणी अजिंठामधील लेण्यांची संख्या किती आहे असा प्रश्न आजच्या या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला बघा। 29 लेणी हे अजिंठामधील लेण्यांची संख्या आहे बघा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात प्रमुख बंदरे किती आहेत? तर बघा एकूण किती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रमुख बंदरे? 53 इतकी बंदरे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट 1988 कधी लागू करण्यात आला? तर बघा प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट 1988 कधी लागू करण्यात आलेला आहे? 9 सप्टेंबर 1888 या वर्षी लागू करण्यात आलेला आहे बघा, लक्षात ठेवा तारीख। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुख्य लोकसेवा आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? तर बघा कोण करत असतात विद्यार्थी मित्रांनो मुख्य लोकसेवा आयुक्तांची नेमणूक? राज्यपाल हे यांची नेमणूक करत असतात बघा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, PIL ज्याला आपण पब्लिक इंटरेस्ट इंटिग्रेशन ची जननी कोणाला म्हटले जाते? तर बघा कोणाची कशाला प्रामुख्याने PIL ची जननी कोणाला म्हटले जाते बघा? पब्लिक इंटरेस्ट इंटिग्रेशनची कपिला हिंगोरनी यांना म्हटले जाते बघा। पुढचा प्रश्न बघा आजचा विचारण्यात आलेला, महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015 कधी लागू करण्यात आला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कधी लागू करण्यात आलेला आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015? आजच्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आहेत बघा। 28 एप्रिल 2015 या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हे लागू करण्यात आलेलं बघा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राचे लोकायुक्त विधेयक कधी मांडण्यात आले? तर बघा कधी मांडण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे लोकायुक्त विधेयक? 1971 या वर्षी मांडण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न बघा, दक्षिण पठारावरील प्रमुख पूर्ववाहिनी नदी कोणती? तर बघा कोणती आहे दक्षिण पठारावरील प्रमुख पूर्ववाहिनी नदी? गोदावरी ही पूर्ववाहिनी नदी आहे दक्षिण पठारावरील। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वीज दुरुस्ती विधेयक कधी मांडण्यात आला? तर बघा कधी मांडण्यात आलेला आहे वीज दुरुस्ती विधेयक? कधी? विधेयक 2022 मध्ये मांडण्यात आलेला आहे। 1885च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते असाही प्रश्न आजच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले बघा। तर बघा कोण होते 1885च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष? व्यमेशचंद्र बॅनर्जी हे 1885च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते। पुढचा प्रश्न बघा,
वीज दुरुस्ती विधेयक कधी मांडण्यात आला हे प्रश्न झालेला आहे बघा। पुढचा प्रश्न बघा, उलर सरोवर कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा कोणत्या ठिकाणी आहे उलर सरोवर? जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात उलर सरोवर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इतिहासावर आधारित, जॅक्सनचा खून कोणी केला? तर बघा कुणी केलेला होता आणि कधी केलेला होता बघा। दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी समजतात बघा। अनंत कान्होरे यांनी 1909 या वर्षी जॅक्सनचा खून केलेला होता। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्पर्धा आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा कोणत्या वर्षी झालेली होती विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा आयोगाची स्थापना? 2000 या वर्षी स्पर्धा आयोगाची स्थापना ही झाली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुणे सार्वजनिक सभा कुणी करमुक्त मोहीम राबवले? तर बघा बाळ गंगाधर टिळक यांनी पुणे सार्वजनिक सभा यांनी करमुक्त मोहीम राबवले। पुढचा प्रश्न बघा, निवडणूक आयोगाचे सदस्य संख्या किती? तर बघा किती आहे निवडणूक आयोगाचे सदस्य संख्या? 3 इतके निवडणूक आयोगाचे सदस्य संख्या आहेत। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? तर बघा किती आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ? 3,07,713 चौरस किलोमीटर आहे। पुढचा प्रश्न बघा, LPG पॉलिसी कधी अंमलात आली? बघा कशा पद्धतीचे प्रश्न आजच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले बघा। पुढच्या सर्व परीक्षार्थींना हे एक दिशा मिळणार आहे अशा या व्हिडिओच्या माध्यमातून, अशा या परीक्षेच्या माध्यमातून। तर बघा LPG पॉलिसी कधी अंमलात आलेली आहे? 24 जुलै 1991 या वर्षी LPG पॉलिसी ही अंमलात आलेली आहे। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर बघा कोणता आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा? या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहीतच असेल। अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे। पुढचा प्रश्न बघा, भ्रष्टाचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2013 राज्यसभेत कधी मांडण्यात आले? बघा कशा पद्धतीचे प्रश्न आहेत बघा। 19 ऑगस्ट 2013 या वर्षी भ्रष्टाचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2013 हे राज्यसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे। तारीख लक्षात ठेवा, पुढच्या परीक्षेमध्ये देखील असाच प्रश्न विचारण्यात येतो बघा। पुढचा प्रश्न बघा, 1966 अधिनियमानुसार महसूल आयुक्तांची नेमणूक कोण करतो? तर बघा 1966च्या अधिनियमानुसार महसूल आयुक्तांची नेमणूक कोण करत असतात बघा? राज्य सरकार हे या आयुक्तांची नेमणूक करतो। पुढचा प्रश्न बघा, सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची संख्या किती असते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो किती असते प्रामुख्याने सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची संख्या? 1 मुख्य न्यायाधीश व 33 इतर न्यायाधीश इतकी संख्या ही सुप्रीम कोर्टामध्ये असते। पुढचा प्रश्न बघा, 2022-23 मध्ये GDPची वित्तीय तूट किती? तर बघा किती आहे 2022-23 मध्ये GDPची वित्तीय तूट? 6.4% इतका आहे वित्तीय तूट। पुढचा प्रश्न बघा, स्ट्रॉबेरी शेती करणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर बघा या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल। महाबळेश्वर हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? स्ट्रॉबेरी शेती करणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण आहे। पुढचा प्रश्न बघा, कोणत्या पंतप्रधानाच्या काळात विद्यावाहिनी सुरू करण्यात आले? तर बघा कोणत्या पंतप्रधानाच्या काळामध्ये सुरू करण्यात आलेला आहे विद्यावाहिनी? अटल बिहारी वाजपेयी या पंतप्रधानाच्या काळामध्ये विद्यावाहिनी सुरू करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न बघा, मूळ भारतीय राज्यघटनेत किती भाग व अनुसूची आहेत? बघा कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेला बघा राज्यघटनेवर आधारित देखील। कलम 395 भाग 22 अनुसूची 8 या मूळ भारतीय राज्यघटनेत भाग व अनुसूची आहेत, म्हणजे कलम 395 भाग 22 अनुसूची 8 अनुसूची आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटीची स्थापना कुणी केली? तर बघा कुणी केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटीची स्थापना? व्ही रा शिंदे यांनी केलेली होती बघा। असे प्रश्न तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये देखील रिपीट झालेले होते बघा। याही ठिकाणी नगर परिषद भरतीमध्ये असे प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट विचारलेले आहेत बघा। त्या प्रश्नांना स्टार करून नोट डाऊन करून घ्या। पुढचा प्रश्न बघा, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमाअंतर्गत होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या कलमाअंतर्गत होते भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना? 324 कलमाअंतर्गत होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय हितासाठी संसदेला कायदे करण्याचा अधिकार कोणत्या कलमाअंतर्गत आहे? तर बघा कोणत्या कलमाअंतर्गत आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे।
पुढचा प्रश्न बघा, मुंबई किनारपट्टीवर मान्सून वारे कधी असतात? बघा असे प्रश्न आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बघा तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर जून ते सप्टेंबर या महिन्याच्या दरम्यान मुंबई किनारपट्टीवर मान्सून वारे असतात. पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा आहे हाही 2011च्या जनगणनेवरती. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती? तर बघा किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण 45% इतके प्रमाण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोणी मांडला आहे? तर बघा कोणी मांडलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प? देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजनेअंतर्गत अपघातग्रस्त लोकांना किती रुपये दिले जातात? तर बघा किती रुपये दिले जातात असे प्रश्न तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा 2 लाख रुपये हे गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजनेअंतर्गत अपघातग्रस्त लोकांना 2 लाख रुपये दिले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2001-2011 महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्या वाढीचा दर किती होता? तर बघा किती होता 2001 ते 2011 मध्ये ग्रामीण लोकसंख्या वाढीचा दर आपल्या महाराष्ट्रामध्ये 54.78% इतका होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मालमत्तेचा हक्क कलम कोणता? तर बघा कोणता आहे मालमत्तेचा हक्क कलम? 300 हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संसदेला विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर बघा कोणाला असतो संसदेला विसर्जित करण्याचा अधिकार? राष्ट्रपती याला असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विधी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? बघा चालू घडामोडीवर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न आजच्या नगर परिषद भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. ऋतुराज अवस्थी हे विधी आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दक्षिण भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? तर बघा कोणते आहे दक्षिण भारतातील सर्वात मोठे पठार? दख्खनचे पठार हे दक्षिण भारतातील सर्वात मोठे पठार आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, कोणत्या घटना दुरुस्तीने पंचायत राजची सुरुवात झाली? तर बघा कोणत्या घटना दुरुस्तीने झालेली आहे पंचायत राजची सुरुवात? 73वी घटना दुरुस्ती 1992 ही घटना दुरुस्तीने पंचायत राजची सुरुवात ही झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने एकूणच नगर परिषद भरती 2023 कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या पदासाठी 25 ऑक्टोबर 2023 म्हणजे आजच्या या दिवशी पहिल्या सत्रामध्ये व दुसऱ्या सत्रामध्ये विचारण्यात आलेले टॉप प्रश्न म्हणजे आज झालेला पेपर कशा पद्धतीने होता, एकूणच आजचा हा सराव विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून आजचे हे सर्व प्रश्न कर निर्धारण व प्रशासकीय सेवा नगर परिषद भरती 2023 या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले टॉप प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा व पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन माहिती पाहण्यासाठी व तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला देखील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भरभरून यश मिळवा यासाठी पुन्हा एकदा स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नक्कीच तुम्ही यश मिळाल यासाठी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा तर असणारच आहेत. एक छोटासा मार्गदर्शन देखील आमचा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण सुरू करणारच आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.